अच्छा बनाना कि पहले कुछ बनाओ खाली बोलो. फिर उसे अच्छा बनाना. पहिले कुछ बनाओ तो सही फिर उसे अच्छा बनाना. तर नमस्कार, मी तुकाराम हिप्परकर हा ज्ञानी बॉय ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर पहिले कुछ बनाओ फिर उसे अच्छा कॅमेऱ्याकडेच बघ. पहिले कुछ बनाओ फिर उसे अच्छा बनाना ह्या वाक्यावरती धरूनच मी एक एक नवीन सिरीज एक नवीन व्हिडिओची सिरीज चालू करतोय. तर हे तुम्ही वाक्य ऐकलं की पहिले कुछ बनाना फिर उसे अच्छा बनाना. तर विषय असा आहे की काहीतरी बनवा नंतर त्याला चांगलं बनवा. तर ह्या वाक्यातून प्रेरणा घेऊन मी एक व्हिडिओ बनवतोय आणि सिरीज चालू करतो. त्या सिरीजचं नाव आहे की पब्लिक स्पीकिंग अँड सोशल एन्झायटी. तर मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये काय करणार आहोत, तर आपल्याला पब्लिक स्पीकिंग चांगली करायची आणि आपली सोशल जी एन्झायटी ती आपल्याला कमी करायची. ह्या दोन गोष्टीवरती आपण प्रामुख्याने काम करणार आहोत. तर काही जण म्हणतील की तुला लय येते का. तर अगोदर सांगतो की मला पब्लिक स्पीकिंगमधलं फार थोडंसं जमतं आणि ह्या व्हिडिओ मागचं कारण तेच आहे की ते व्हिडिओ बनवता माझी आणि तुमची आपल्या दोघांचीही एक ग्रोथ व्हावी ह्या उद्देश डोक्यात ठेवून आपण ही सिरीज चालू करतोय. तर प्रामुख्याने या सिरीजमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर ह्या सिरीजमध्ये आपण दिवसाला किंवा आज एक व्हिडिओ किंवा 4 दिवसांनी एक व्हिडिओ असे एक एक व्हिडिओ टाकणार आहोत. पब्लिक स्पीकिंगमध्ये काय महत्त्वाचं आहे, ते कशी चांगली करता येईल, आपली जी एन्झायटी आपला जो स्ट्रेस आहे तो कसा कमी करता येईल, ह्या गोष्टीमध्ये आपण एक प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त पब्लिक स्पीकिंग का करायची आणि ती कशी कमी करायची, त्याची भीती आपल्याला कशी घालवता येईल, ह्या एक इंट्रोडक्शन म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो बघा की तुम्ही खूप वेळा म्हणला असाल की मी पब्लिक स्पीकिंगचं फेअर कमी करणार, मी ही गोष्ट करणार, मी ती गोष्ट करणार, मी असं जाऊ स्टेजवर बोलणार, पण तुम्ही कधी बोलला का नाही. तर मला सांगा, आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. समजा एक टेबल आहे, त्या टेबलवरती एक ग्लास आहे. आता तो उजव्या हाताचा ग्लास तुम्हाला डाव्या हाताला ठेवायचा. तुम्ही इथं बसून किती जरी म्हणला की तो ग्लास उजव्या साईडला नाही पाहिजे, तो डाव्या साईडला पाहिजे, तुम्ही किती जरी म्हणला आणि आयुष्यभर जरी बोलत बसला तर तो उजव्या हाताचा ग्लास डाव्या हाताला जाणार आहे का? कधीच नाही. का? कारण कोणतीही जर गोष्ट सातत्यात आणि सतत उतरायची असेल तर त्याला एक लागते ॲक्शन. तुम्हाला जर तो ग्लास उजव्या हाताला उचलून डाव्या हाताला न्यायचा असेल तर तुम्हाला तिथे जावं लागेल, तो ग्लास उचलावा लागेल आणि तिकडे ठेवावं लागेल. आता मला सांगा, ही प्रत्येक गोष्टीमध्ये सेम असंच आहे. आणि जर आपला मुद्दा घेतला पब्लिक स्पीकिंगचा, हे फेअर कधी कमी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही काही ना काही ॲक्शन घेताल, तुम्ही काही ना काही गोष्टी ट्राय करताल आणि त्यावेळी ते हळूहळू ते फेअर कमी होत जाईल. आता बघा, कोण म्हणेल की एक व्हिडिओ बनला म्हणून काय थोडंच फेअर कमी होत आहे. तर मित्रांनो, एक फार कमालीची गोष्ट आहे की द बटरफ्लाय इफेक्ट. बऱ्याच जणांनी ऐकली असेल. तर हा इफेक्ट का सांगतोय, हे इफेक्ट काय सांगतो, हे इफेक्ट असं सांगतो की एखाद्या फुलपाखरानं पृथ्वीवरती एक पंख जरी जास्त फडकवला तर अख्ख्या पृथ्वीवरती वादळ येऊ शकतो. तर ह्या मागचं कन्सेप्ट अशी आहे की एक पंख जर जास्त फडकवला तर ते कंपाऊंडिंग होत जातं आणि हळूहळू त्या कंपाऊंडिंग, त्या पंख फडकवण्याचं एक मोठं वादळ तयार होतं. तर मित्रांनो, सेम हा फॉर्म्युला आपण आपल्या ह्या सिरीजसाठी लागू करतोय. तर प्रामुख्याने आपण पब्लिक स्पीकिंगमध्ये काय करणार आहोत, आपला कॉन्फिडन्स वाढणार आहोत आणि आपल्याला जी एन्झायटी होती ती का होते त्यामध्ये कारणं बघणार आहोत. आणि ह्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्या देहबोली कशी पाहिजे, तुम्ही बोलताना चढउतार कुठे केला पाहिजे, तुम्ही बोलताना कसे बोलले पाहिजे, आय कॉन्टॅक्ट कुठे केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण प्रत्येकावरती एक एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण एका नवीन प्रवासाला चालू करूयात, नवीन प्रवास चालू करूयात. तर धन्यवाद.